परमवनचा अभंग आहे, त्याचं उत्तर आलं तर सांगा मला. नाथा घराची उलटी खून, प्रश्नोत्तरी अभंग आहे. नाथा घराची उलटी खून, पाण्याला मोती पाण्याला मोती पाण्याला मोती लागली लागली सुंदर मनोरंजन केलं. पण एक लक्षात घ्या, मी तुम्हाला पुत्र नाही म्हणा, तुम्ही आपल्या अंगावर ओढून घेतलं असं, स्वतः पुत्र म्हणून घेतलं असं. मी फक्त एवढं सांगितलं की तुमचा भावच आहे. आता पुत्राचा भाव माणूस सुद्धा असू शकतात, कारण पुत्रासारखं इमानदार प्राणी कोण नाही. लक्षात घ्या. तुम्ही मागा म्हटलं दाताडो फावडो, कुत्र्याची 7,500 रुपये किंमत आहे. आपल्या इलेक्शनला गेलो 500 रुपयात आपण माणूस बदनाम होतो. माहिती काय कुत्र किती आपल्या मोठे मोठो, तुम्ही काही मोठे आहेत. हे इलेक्शनला 500 रुपये. पण कुत्र्याची लपडी किती असेल ऐकत का? आणि आपण म्हणतो की या काय करेल मत देऊन आपण महिला कुठे सांगलं असतं. भाद्रपद महिना चालू झालं ना काय त्या कुत्र्याच्या बाबतीत बघा, म्हणजे माधुरी दीक्षित म्हणा किंवा कुत्र जाऊन दे, तो कुत्र जाऊन दे, त्यांनी पहिली पायरी माणसाची किंमत आकाशात जाऊन पहिली पायरी तो चढलो म्हणून तो दत्ताच्या चरणाशी बसला. बरोबर. पण जर आता सध्या हे पोरगे नवीन नवीन काम करीत नाही, म्हणजे काय करतं, कुक्कुट पालन, बकरी पालन करतात की नाही.
त्याच्यात जो इन्कम बकरी पालन तो खय नाही. कारण आज काय काय जणांनी बकरी विकून जे पैसे कमवलेले आहेत ना त्यांनी घरा बांधले. गोटे वसाड पडले छोटे वसाड पडले उपयोग काय करणार. आणि तुमका सांगते बकरीच्या पाठसून एका तो बकरो गेलो ना कसं वराडता तुमका माहित आहे. हो बकरीच्या पाठसून जर एका तो बकरो गेलो तर कसं वराडतात. ठीक आहे. आणि वर थांब टाकल्या भाग पाडतो मी तुम्हाला नाही बोललो ते आमचे काका बोललो टकलं बोलत नाही पण तू मग दाताडो आवडो काय काय बोलायचं असेल. अरे ज्याचे नाद पुढे एका 4 बिस्किटचे पुढे आणि ज्याचा टाकला पुढे त्याला भोकाची वडे मेंदू वडे आता असेल त्याच्यासाठीच सल्ला आहे. नेहमी एक गाणं म्हणतात खायचा माहिती आहे. मेरे देश की धरती मेरे देश की धरती अकल्यावरती उंदीर खडखड करती. मेरे देश की धरती पण मी त्याच्यावरती वेगळा गाणं केले त्याच चालेल. आता जर ते मंदिर खाडखुड करू लागले त्याच्या पुढची परिस्थिती काय सांगते. ही नाड्यांची धरती टकल्यावरती मंदिर खाडखुड करती आणि कुठपण घुसती आणि कुठपण चावती आणि चावल्यानंतर बोलव करतात. तुला मी आजपर्यंत कधी टकलं म्हटलंय का. मामा तिथे खाण्यापिण्याची सोय ती सोय झाली ना 100 भेटतो ना. तुला मी कधी टकलं म्हटलंय का. ह्याच्याकडे बघल्यावर कसं दिसतं सांगा. कधी या टीव्ही मध्ये ऍड यायचे बघा वडापावचा पावला पांढरा पांढरा होता या काळामध्ये सेम टू सेम कधी ना ताई बरोबर तरी आमचा नशिबा पोरगी भजनात बसली होती. भजन ऐकायला बसलो बघा आज झांसी गाव बरोबर की नाही. झांसी गाव म्हणलं तर मगाशी एक मुलगा बसलेला तो मोबाईलवर गेम खेळत होता. ते काय दर दिले तो घरात. आणि मोबाईल हा छोट्या मुलांना देऊ नका. मोबाईल हा छोट्या मुलांना देऊ नका. कारण ही सवय कोणी लावली आहे तर आईने लावली. आपलं काम व्हायला पाहिजे म्हणून मोबाईल मुलांना देतात आणि आपलं काम करून घेतात. कारण तो मोबाईलवर खेळत असतात. आमच्या घरात तीच परिस्थिती आहे. माझं 5 वर्षाचं हल्लीचं कोण काय चाललं. हे गाणं इथं झलक व्हायला का. कुछ खोकर पाना है पसंद है. कुछ पाकर खोना है जीने का मतलब तो अनार जाना है. या हे मला या काकाने पेन बक्षीस दिलेले आहे. धन्यवाद. खरोखर एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हे गाणं असं आहे
आना और जाना है, पण मी त्यांच्यासाठी असं म्हणतोय जाना और आना एक प्यार का नगमाने वो जो की रवानी है यार कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है प्यार का नगमाने वो जो की रवानी है व ओळीच बर जुनाचे सोने जसं तुम्ही मगाशी गाणं म्हणतात सांग कधी कळणार तुला बरोबर ना तसंच अजून एक गाणं होतं सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका आता तरी देशील का परत देशील का देशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका ह्या जुन्याचा सोना नाही तर नवीन नवीन गाणी येतात आळवळचं पाणी हाली या गाण्याला रडू नको बाळा आता एक पोरगं रडत होतो त्या ठिकाणी उचलून ऐकतच नाही आता लिफ्टाने बसला रडू नको बाळा मी पाण्याला जाते हो परत पाण्याला जाते हल्लीची आई मुलाला सांगते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पण आमच्या टायमात कोणी सांगत नाही आजी ती आजी ती आजी हल्लीची आव वर्गात का सांगता रडू नको बाळा मी पाण्याला जाते पण आमका आऊन सांगत नाही आमका कोणी सांगल्या आजी तसं अंगाई म्हणा निजनी जतान्या बाळा तुझी आई गेली माळा तुम्ही तुरले आले सोळा आजीने सांगले तेव्हा आमका कळायचा औषध घरात गेले कपडे धुवून पण आताच्या औषधांना येत नाही आताचे औषध जर पोरग्या झोपूच असेल तर पाळण्यात घालणार मोबाईल घेणार युट्यूब चालू करणार आणि गाणं लावणार ओ शेट पोरगो पाळण्यात झोपलो थेट परिस्थिती असते खरा की नाही कोणा गांग येतात सत्कार करते त्यांना तर सांगा कोणाकडे नाही मोबाईलची गाणी पोरांना लावून दिले मग मोबाईलवरच बघितलं हल्लीची मुलं ऐकत नाही माझा 5 वर्षाचा मुलगा आहे 1 वर्ष पहिले 6 झाले तो ऐकला ना तो 5-5 मिनिटं औषधकडे येणार नाही सांगा मम्मी 5 रुपये दे मम्मी 10 रुपये दे कशा आईस्क्रीम खाऊ मी बघून घेतलेली माझ्या बायकोला सांगले 14 वर्षापूर्वी माझं लग्न झालं 2.5 लाख रुपये खर्च केले तेव्हा वयाचा 2.5 लाख आता तिला सांगलंय वर्गाचे खायचे प्यायचे लाड पैशाचे लाड नाही तिला माझा ऐकलं परत तुला मम्मी 5 रुपये दे 10 रुपये दे आणि तिला सांगितले पप्पाने सांगितले खायचे प्यायचे लाड पैशाचे लाड नाही तेव्हा राग
एकदा रागानं आमच्या बाजूच्या एक दुकानात गेलो. म्हणतो, "ओ काका, एक आईस्क्रीम द्या." आता त्या दुकानवाल्यांना माहिती समीरकडनं मोलची तिने एक आईस्क्रीम दिल्या. 2 मिनिटात उतरल्या. म्हणतो, "अजून एक द्या." दिल्या. तो पण 2 असे 4 आईस्क्रीम खाल्ल्या आणि घरात निघालो. तो दुकानदार म्हणता, "ए समीर कदमच्या मुला, 4 आईस्क्रीम खाल्ले, पैसे कोण देणार?" शेवटी माझं जे माझ्यापेक्षा पोचलो. दुकानदार काय सांगायचं? म्हणतो, "काका, पप्पाने सांगितलंय खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही." असं खाली रील्सचा जमाना आहे. कसली गाणी येतात. माझ्या डोईवर गाणं गेलं ना तेव्हा रील्स बनवून सगळे आपल्या अंगणात कोणा काय गावात हांडो म्हणा, झाडू म्हणा, टॉवेल म्हणा, वरपाट म्हणा, हे रील्स. त्याच्यानंतर गणपती त्या गाणं येईल तुला माहिती आहे. तो व्हिडिओ करणार ती बायका काय करी गणपतीच्या पुढे तोंड करून नाचत. पण व्हिडिओ करणार हुशार, तो फुरसून व्हिडिओ करेल. कारण गणपती दिसा बोला तो पाचसून व्हिडिओ करेल. पहिल्या मंडळा हसत तो 1500 रुपये घेतो. त्याची बंद झाली. कारण पहिला कसं होतं एकाच केवायसी करूचा लागायचा. आता नवरा आणि बायकोचा केवायसी केल्याशिवाय केवायसी हा नवीन प्रकार आहे. आपल्याकडे वेळ कमी येण्याकडे अजून वेळ काढू शकतो. कोणी विचारलं नाही की तू सकाळी न्हालस की नाही, पण वाटत नाही असं. आज नागपंचमीचा दिवस आणि आज पहिल्या श्रावणी समोर आहे. कोण नव्हतं नाही माका असं वाटतं तूच नालच नाही. तो रंग बघेल आता मग व्हिडिओ कॉल बघा सगळे बहुत सावध असतात. काय सांगितलं बुवानी की बायको मुलांना शेजारणीकडे ठेवून जाते पण कधी नवऱ्याला ठेवून जात नाही. पण तुझ्या माहितीसाठी सांगतो बुवा, माझी बायको माझ्या शेजारणीकडे मागा ठेवून जाते का सांग. त्याला विश्वास लागतो. तुझ्या विश्वास कशी ठेवी तुला गजर सुरुवात करतोय. गजराला कारण वेळ कमी आहे. बुवानी सुद्धा जरासं जास्त वेळ घेतलाय पण मी जास्त वेळ घेणार नाही कारण परत मला रात्री कार्यक्रम आहे. बुवांना सुद्धा भजन आहे आणि घेतलेले कार्यक्रम पूर्ण होणं गरजेचं आहे. व शर्यती एसटीवर कधीच जाऊ नका. या ठिकाणचं आजचं गावचं या ग्रामदैवत म्हणजे अंजनेश्वर बरोबर ना. आणि नाटी देवी
साक्षात शिवा उभाया जानशी पठारावर शंभूचा अवतार आहे आणि नाटी देवी. आज बुवा आतमध्ये गेल्यानंतर पाहिल्यानंतर मन प्रसन्न होते, कारण देवाच्या समोर नतमस्तक होणं हे महत्वाचं आहे. साक्षात शिवा उभाया जानशी पठारावर पाठीला का भक्तांचा देव अंजनेश्वर. पाठीला का देव भक्तांचा अंजनेश्वर. पाठीला का देव भक्तांचा अंजनेश्वर. माईक चालू. साक्षात शिवा उभा जानशी पठारावर. जानशी पठारावर पाठीला भक्तांचा देव अंजनेश्वर. पाठीला बोला ओम नमः शिवाय. बोला ओम नमः शिवाय. श्रावणी सोमवार आहे बुवा आणि तू सुद्धा पहिला आहे, बरोबर की नाही? आणि म्हणून म्हणते पुरातन मंदिर हे जागृत देवस्थान हो. कोकण भूमीवरती तीर्थ क्षेत्र हे पावन हो. अंजनेश्वराची कृपा आहे आणि म्हणून आज नाटी देवी सुद्धा या ठिकाणी अवतरलेली आहे. लक्षात घ्या, कारण जिथे शिवशंकर आहे तिथे पार्वती माता असते, नाही का? त्यामुळे आणि संस्कृत मध्ये लिहिलेलं आहे यत्र नारी ती पूजनते रमते तत्र देवता. जिथे स्त्रीची पूजा होते तिथे कधीच काय कमी पडत नाही. आणि आज साक्षात तुम्ही या देवीची पूजा करताय, तुम्हाला कधीच काय कमी पडणार नाही. तुमचं मंडळ जरी नसलं तरी सुद्धा, कारण तुमच्या या नाटी देवी प्रसन्न. नाटी देवी ग्रामस्थ मंडळासाठी एवढंच सांगेल, आणि सागराचं पाणी कधी आटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही. आणि नाटी देवी ग्रामस्थ यांनी केलेल्या कार्याची महती हा जन्म काय 1000 जन्म झाले तरी कधी संपणार नाही. कधी संपणार नाही. कधी संपणार नाही. आणि अशी सेवा आपल्या भगवंताची करत राहा. म्हणून म्हणते हा ओम नमः शिवाय मंत्र हा पंचाक्षरी. हा पंचाक्षरी. हा पंचाक्षरी. ध्यानात मग्न होऊनी जपूया हो अंतरी. जपूया हो अंतरी. त्या ठिकाणी भूमी पाटणकर बुवा, कुमारी भूमी पाटणकर बुवा यांच्याकडे 100 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक स्वीकार करते. आभार मानते. धन्यवाद. काय कमी मात दयाळू. काय कमी माझो दयाळू करुणा कर. दयाळू करुणा कर. पाठीला भक्तांचा देव. पाठीला भक्तांचा देव. बोला शिवाय. बोला
आणि कुंकू हळदी कुंकाच्या दिवशी वाहिलं जातं का? त्याचं कारण माहिती आहे? पहिल्यांदा हळद लावली जाते, नंतर कुंकू लावलं जातं, बरोबर आहे? कारण नेहमी कुंकू लावून आता टिकल्या लावतात, तो विषय सोडा, पण कुंकू लावून तेवढा जो भाग आहे तो काळवडलेला असतो आणि म्हणून ती हळद लावली जाते तिथे आणि त्याच्यानंतर कुंकू लावलं जातं आणि तू टाकली आणि पेटी वाजवते. ती गॅस गेली, ती कसे गेले तुला माहित आहे? अरे ज्यावेळी प्रत्येक आईला मूल होतं ना, ती आई मुलाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवते, त्या मुलाच्या डोक्यावरती केस यायला लागतात आणि लगीन झाला की बायकोन प्रेमान हात फिरवल्या काय केस जाऊ लागतात. त्याच्यामुळे तुझी परिस्थिती ही आहे, पोरगो असता दिसतात फक्त ते काय केस का नाही घडत असे. आमच्या पप्पानी गणपती आणला, शंकरानी त्यांच्या पप्पानी गणपती आणला. सगळे आवश्यक बर्ग्याचे व्हिडिओ करून घेतले आणि बर्ग्यात नाता आऊस विचार विसरलेले असतात. पप्पान गणपती आणून नाही, आजी आजोबा आणल्या, पंजोबान गणपती आणल्या, आपण फक्त सेवा करतो, बरोबर? पण आऊस विसरलेली असतात. पप्पानी ह्या कहाण्या मनुहना छाया असं ठीक आहे. BST मध्ये कामाला आहे. त्यांची फरमाईश होती स्वामींचं गाणं घ्या, गजराच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करतोय. अंजनेश्वर देवा तुम्ही कृपा हस्त ठेवा, समीर धन्य झाला नाम, समीर धन्य झाला नाम, आले ओठावर, आले ओठावर. बोला बोला
भक्तीची ही गंगा वाहते बघा हो निर्मळ मनाची, भक्तीची ही गंगा वाहते बघा हो निर्मळ मनाची, कीर्ती गाजते जानशी गावात आई नाटी दे